यासोबतच मी भोजराज पाटील सरांचंही स्वागत करतो आणि त्यांच्या स्वागत करण्यासाठी मी किरण मांडले सरांना विनंती करतो. खेलो जीवन की खेलो उसने को लाओ, उसने ही क्या जीवन हार न मानो खेलो, उसने ही क्या जीवन हार न मानो खेलो. खेलना है जीवन का साथ हर पल में खुशियां भरा संसार, खेलना है जीवन का साथ हर पल में खुशियां भरा संसार. नमस्कार मित्रांनो, आपल्या सभागृहामध्ये किती उपस्थिती आहे मला काही अंदाज नाही आहे, पण त्याच्यावर एक पर्याय आहे. बघूया. भारत माता की जय, भारत माता की जय. धन्यवाद. चराचरात विराजमान गुरुदेव शक्ती आदरणीय लुईस ब्रे, डॉक्टर एलकेला, माँ जिजाऊ, माँ सावित्री, महाई फुलाई या सर्व मातृशक्तीला वंदन करून आणि आपले विद्येचे आराध्य दैवत सरस्वती यांना स्मरून आज आपल्या समक्ष मंचावर उपस्थित सर्व आदरणीय मान्यवर आणि या सभागृहात उपस्थित सर्व शिक्षक वृंद, पालक, पाल्या आणि विविध अन्य दिव्यांग असलेले माझे कंपनी मित्रांनो, माझ्यासह एक अन्य गुरुवर्य आहे. नमस्कार मित्रांनो, मी संजय दुर्गादास तुळे. सध्या समावेशित शिक्षण तज्ञ म्हणून गटसाधन केंद्र पंचायत समिती आष्टी जिल्हा वर्धा येथे कार्यरत आहे. मी भोजराज पाटील राष्ट्रीय दृष्टीहीन संघ महाराष्ट्राचा उपाध्यक्ष म्हणून काम करतो आणि सिव्हिल हॉस्पिटल वर्धा येथे दूरध्वनी चालक या पदावर शासकीय सेवेमध्ये आहे. तुमच्या समक्ष आम्हाला एक विषय दिलेला आहे. दृष्टीबाधित, दिव्यांग आणि सर्वसाधारण व्यक्ती, मग ते स्त्री असो पुरुष असो कोणी, नॉर्मल व्यक्ती आणि दृष्टीबाधित हे समावेशक खेळ कसे खेळू शकतील, असे कोणते खेळ आहेत की जे आपण सर्व मिळून खेळू शकतो. जसं मला जर कमलेशी सोबत एखादा खेळ खेळायचा असेल तो कोणता खेळ निवडावा, अशा प्रकारचं एक आव्हानात्मक आणि प्रबोधनात्मक एक आमच्याकडे असलेली माहिती तुमच्यापर्यंत पोहोचवण्याची संधी या आयोजक मंडळाने आम्हाला दिली. त्याबद्दल सर्वप्रथम आभार. संजयजींना विनंती करतो की आपण या विषयाला सुरुवात करूया. आता जो विषय नेमका आहे समावेशित खेळ. आता मी पाहिलेला समावेशित खेळ म्हणजे गोलबॉल आहे. गोलबॉल हा आपल्या इकडे जरी नवीन असेल तरी जर्मन मध्ये हा खेळ साधारणपणे खेळला जातो. या खेळामध्ये दोन टीम आहेत. आता एका टीम मध्ये 6 प्लेयर आहेत. 6 पैकी 3 प्लेयर ग्राउंडवर उतरवले जातात. हा इंडोर खेळ आहे. सगळ्यात पहिले म्हणजे हा ग्राउंडवर खेळला जात नाही. या खेळाचं ग्राउंड जे आहे ते हॉलमध्ये 9x18 म्हणजे 9 मीटर रुंद आणि 18 मीटर लांब असं ग्राउंड आहे. गोलबॉलच्या संदर्भात पहिल्यांदा हा गोलबॉल हा खेळ 1946 मध्ये दुसऱ्या महायुद्धानंतर खेळला गेला आणि या खेळाची नोंद घेऊन
इंटरनॅशनल स्पोर्ट्स फेडरेशन, इंटरनॅशनल स्पोर्ट्स लाईन फेडरेशन अशी संघटना स्थापन झालं ते 1981 मध्ये आणि त्यानंतर पहिल्यांदा ऑस्ट्रियामध्ये हा फुटबॉल खेळला गेला. हा विशेषतः खेळ महिला खेळतात आणि सरांनी सांगितल्याप्रमाणे तीन खेळाडू प्रत्येक टीम मध्ये असतात आणि 1, 2, 3 असे 3 खेळाडू सबस्टिट्यूट असतात आणि जर काही या खेळामध्ये कोणाला दुखापत झाली तर 1 नंबर 2 नंबर असं अल्टरनेट असं घेण्यासाठी म्हणून त्यांनी पूर्ण टीम सांगितली की असे 6 खेळाडू प्रत्येक टीम मध्ये असतात. परंतु प्रत्यक्ष ग्राउंडला 3 टीम असतात. एका टीमला 3, दुसऱ्या टीमला 3 आणि 3 सबस्टिट्यूट दोन्ही टीमसाठी. तर असा हा गोल बॉल आहे. तर तुम्हा लोकांना हा जर खेळवायचा असेल तुमच्या शाळेमध्ये किंवा तुमच्या परिसरात जर असं दृष्टीबाधित दिव्यांग मुलगी असेल मुलगा असेल आणि त्याचा वेळ घालवण्यासाठी जर तुम्हाला वाटतं की त्याला काहीतरी ऍक्टिव्हिटी करावी तर हा अगदी सहज आपल्या इतर पाल्यांसोबत हा खेळ खेळला जाऊ शकतो. उदाहरणार्थ एका घरामध्ये एक अंध मुलगा आहे आणि मुलगी नॉर्मल आहे. त्या मुलीने त्याच्यासोबत तो गेम खेळावा आणि त्यांना आई बाबांनी त्यांना सहकार्य करावे ॲज अ टीम पार्टनर. अशा पद्धतीनं त्याची एक खेळाडू वृत्तीचा विकास होऊ शकतो आणि सर्वसामान्य शाळेमध्ये जेव्हा तो जातो अशा वेळी त्या शाळेमधल्या पण विद्यार्थ्यांसोबत इंटरॅक्शन करणं त्याला सोयीचं होईल असं मला वाटतं. आता या खेळामध्ये इन्क्लुझिव्ह कसं इतर विद्यार्थ्यांसोबत कसं होईल हा प्रत्यक्षात ते खेळ खेळणारे ब्लाइंड विद्यार्थी व्यवस्थापक म्हणून लोकजन विद्यार्थ्यांचा याच्यात सहभाग घेता येईल. या खेळामध्ये बॉल जो आहे बॉल समजा सीमेच्या बाहेर गेला तो बॉल आणून द्यायची जबाबदारी कर्मचारी विद्यार्थ्यांकडे देता येते. अशा पद्धतीने हा समावेश खेळ होऊ शकतो आणि याच्या राष्ट्रीय आंतरराष्ट्रीय अशा मॅचेस होतात. मागच्या वर्षी राष्ट्रीय मॅचेस अहमदनगरला झाल्या होत्या. त्यात मी स्वतः गेलो होतो आणि नंतर आंतरराष्ट्रीय मॅचेस या उत्तर प्रदेशमध्ये होणार होत्या. त्यात महाराष्ट्रातली एक टीम निवडली गेली. हे आपल्या महाराष्ट्रासाठी सुद्धा भूषण आहे. तेव्हा तसंच अन्य मुलं स्वतः रनिंग पण करतात. त्याच्यासाठी आवाज असलेला एक बदल जो असतो बिपर असतो बिपर लावलं जातं आणि त्या बिपरच्या आवाजावर ती मुलं धावतात किंवा त्यांना एखादा एस्कॉर्ट सोबत घेऊन धावतो तेही शक्य आहे. त्याशिवाय अन्य मुलं कबड्डी खेळतात, क्रिकेट सुद्धा खेळतात. एवढंच नाही तांदळांसाठी लॉन टेनिसची सुद्धा सोय आहे. फक्त ते त्या पद्धतीने डेव्हलप केलेलं आहे. तसंच इंडोर गेम मध्ये चेस आहे. आता आजपर्यंत तुम्हाला हा प्रश्न पडला की चेस कसा खेळत असतील. तुमचा चेस हा प्लेन कापडावर किंवा कागदावर आहे. आमच्याकडे कार्डबोर्ड वापरून त्याला चित्र करतात. त्याच्यात ती गोटी फिट केली जाते. त्याला हा मोठा खिळा असेल खाली किंवा त्या गोटीचाच काही भाग असा उंच भाग तो खाली जातो आणि त्या गोटीचा भाग वर राहतो. या पद्धतीने तो गेम खेळला जाऊ शकतो. जेणेकरून त्या गोटीला स्पर्श केल्यानंतर ती पडणार नाही.
रनिंग मध्ये तुम्हाला माहिती आहे की पळणं काही वेगळे एफर्ट्स नाही लागत. तुमचा हात धरून पळतो आपण. त्याशिवाय एक मैदानी खेळ तुम्हाला नवल वाटेल की फुटबॉल आपण ब्लाइंड लोक खेळतात फुटबॉल पण खेळता येतो. म्हणून फुटबॉलच्या बॉलमध्ये आवाज असतो. जसा क्रिकेटचा बॉल आमचा आहे त्याच पद्धतीचा फुटबॉल पण आहे. आणि ते पण लोक फुटबॉल खेळतात. त्याचं ग्राउंड 38x42 म्हणजे 38 ते 42 मीटरचं ते ग्राउंड असतं. आणि त्या ग्राउंडवर आपण फुटबॉल काही लोक खेळू शकतात. मागच्या वर्षीच्या पॅराऑलिम्पिक मध्ये फ्रान्सने विजेतेपद मिळवलं. कमलेशजी या पॅराऑलिम्पिक मध्ये फार इंटरेस्टेड असतात. त्यांच्याकडे ही नोंद असेल. आणि अशीच टुर्नामेंट आपल्याही भारतामध्ये व्हावी म्हणजे अर्थातच पहिल्यांदा या खेळाला विकसित करण्याची जबाबदारी पुन्हा एकदा आपल्या शिक्षकांना. हे आपल्या शाळेमध्ये शिकणारा दृष्टी व दिव्यांग याला मैदानी खेळामध्ये रस निर्माण करायचा आहे. तर फुटबॉल तुमच्या शाळेमध्ये इतर विद्यार्थी खेळतात त्यांच्यासोबत त्याला खेळवायचं. पण हे त्यांनी समायोजन करण्यासाठी शिक्षकांचा पुढाकार जास्त महत्वाचा आहे की त्यांनी इतर विद्यार्थ्यांमध्ये इन्व्हॉल्व करून घ्यायला त्या विद्यार्थ्यांना प्रेरित करावं लागेल. त्याचप्रमाणे एक टर्नबॉल म्हणून एक खेळ आहे. तो 21 मीटरच्या बोर्डवर खेळला जातो. तोही इंडोर गेम आहे. हे नवीन गेम आहेत जे अंदर लोक खेळू शकतात. जे सर्वसामान्य सुद्धा. सरांनी रनिंगच्या विषयी जे सांगितलं, तुम्ही साधं जिथे उभे असाल आणि इथून जर माझ्या मागे एक व्यक्ती असेल त्यांनी रेडी गो म्हटलं की तुम्ही टाळी वाजवायची. त्या टाळीच्या दिशेने पळत येणार म्हणजे रनिंग करू शकतो. पण या मैदानी खेळामध्ये पण करिअर आहे. हे का करावं? हे खेळणं काही महत्वाचं आहे का? शिक्षण महत्वाचं आहे. विद्यार्थ्यांनी अंध असो की इतर दिव्यांग व्यक्ती असो विद्यार्थी असो यांना खेळवणं काय आवश्यक आहे? कोण रिस्क घेण्याची असा प्रश्न पडतो शिक्षकांना. पण शिक्षकांना आणि पालकांना माझी विनंती आहे या खेळामध्ये पण एक करिअर आहे जे तुम्हाला तुमच्या पाल्याच्या माध्यमातून तुमच्या विद्यार्थ्यांच्या माध्यमातून त्याला स्वतःचं करिअर घडवण्यासाठी प्रेरित करायचं. उदाहरणासाठी एक आमच्या नागपूरची मुलगी आहे मनीषा कडू. तिला रनिंग मध्ये इंटरनॅशनल खेळल्यामुळे आज एक वर्ग 2 अधिकारी क्रीडा अधिकारी म्हणून नेमणूक केली. आता जस्ट लेटेस्ट या 2 महिन्यामध्ये ती जॉईन झाली. मग सांगा करिअर आहे की नाही? हालाकी ती मुलगी 12वी पास नव्हती. तिने आता 12वी पास करून घेतलं. म्हणजे जे शिक्षण काही आड आलं का? जर तुमच्यामध्ये शिक्षणाची गरज तर आहे पण त्याशिवाय या खेळाच्या विकासाच्या माध्यमातून त्यामध्ये मिळवलेल्या प्रावीण्यातून पण तुम्ही आपलं उत्तम करिअर घडवू शकता. हे तुमच्या प्रयत्नापासून उदाहरण. सरांनी चेसच्या संदर्भात चेस बुद्धिबळ ज्याच्याकडे बुद्धी त्याची सगळी शुद्धी. मित्रांनो बुद्धिबळाच्या खेळामध्ये पण आज आमचं महाराष्ट्र अग्रेसर आहे दृष्टिबाधितांच्या क्षेत्रामध्ये. आज महाराष्ट्रामध्ये नॅशनल इंटरनॅशनल लेवलला जाऊन आपल्या खेळाडूंनी अत्यंत उत्तम प्रावीण्य प्राप्त केलेलं आहे. त्याचंही एक उदाहरण एकापेक्षा अनेक आहेत. हमारी
पांडे पुण्याला क्रीडा संचालनालयामध्ये वर्ग 1 क्रीडा अधिकारी म्हणून आज नियुक्त आहे. एक मोरे ही साताऱ्याला क्रीडा अधिकारी म्हणून नियुक्त आहे. या अशा एक ना अनेक व्यक्तींना या क्रीडा क्षेत्रामध्ये प्रावीण्य मिळाल्यामुळे या शासकीय सेवेमध्ये सामावून घेण्याची आज शासनाला आवश्यकता वाटली. त्यांच्या क्षमतेची नोंद घेतली शासनाने. खरं शासनाचे आपण आभार मानावे. मित्रांनो, क्रिकेटचा पण उल्लेख मोळे सरांनी केला. क्रिकेट आम्ही खेळतो ना, कोणी पाहिलंय का अंधांना क्रिकेट खेळताना? तुमच्यापैकी शिक्षक वर्ग किंवा पालक वर्ग पाहिलाय ना? चेस पण पाहिला ना? ज्यांनी पाहिला नसेल चेस टुर्नामेंट नाही लोकांचं, त्यांच्यासाठी एक सूचना. दिनांक 12 ते 15 जून 2025 आता येतील 12-15 रोटा येथे वर्धा जिल्ह्यात एक रोटा इथून 10 किलोमीटर असेल. तिथे आपण विद्यार्थी सेलिब्रेशन म्हणून एक मंगल कार्यालय आहे. तिथे आपण राज्यस्तरीय चेस टुर्नामेंट ऑर्गनाइज करतोय. तिथे अवश्य भेट द्या आणि प्रत्यक्ष अनुभव घ्या. क्रिकेटमध्ये पण असंच प्रावीण्य प्राप्त करणारा अमोल खर्चे याला पण एक क्रीडा अधिकारी म्हणून पुण्याच्या संचालनामध्ये नोकरी मिळालेली आहे. अशा एकापेक्षा एक उपलब्ध्या या दृष्टी दिव्यांगांच्या खेळाडूंच्या संदर्भामध्ये आपल्याला दिलेल्या आहेत. अनेक खेळ आपण सर्वांसोबत खेळू शकता आणि आपल्या दृष्टीबाधित दिव्यांगांना आपले समजून आपल्यासोबत एक करून घेण्यामध्ये सहकार्य अपेक्षित आहे. तसंच अमरावतीला कांचनमाला पांडे विद्यार्थिनी आहे. तिने स्विमिंग मध्ये इंटरनॅशनल लेवलला सुवर्ण पदक मिळवलेलं आहे. आज ती बँकेमध्ये जॉब करते आहे. आता हा तुम्हाला प्रश्न पडला असेल ना की ब्लाइंड मुलगी स्विमिंग कसं काय करेल. तिला तिच्या कोचने शिकवलं. अमरावतीच्या हनुमान व्यायाम शाळेच्या स्विमिंग पूल मध्ये ती शिकली आणि ती इंटरनॅशनल लेवलला जलतरण करायला गेली. तिथे त्याला सुवर्ण पदक मिळवलं म्हणजे खूप मोठं विद्यार्थी दशकच ती या लेवलला गेलेली आहे. म्हणून म्हणतो की अपंगत्व काही हा एक शाप नाही, ते आम्हाला मिळालेलं वरदान आहे. दिनांक 5 ऑक्टोबरला अमरावतीला मॅरेथॉन स्पर्धा आहे. त्या स्पर्धेत मी स्वतः धावतोय. धन्यवाद. धन्यवाद. कोणाचे काही प्रश्न असतील तर आपण विचारावे. आपले समाधान करण्याचा आपण प्रयत्न करू. हे बघूनच मला एक संत कबीरांची एक साखी मला आठवते. जाती ना पूछो साध की पूछ दीजिए क्या, मोल करो दरबार का पड़ा रहूं तो मैं. तर आता मंचावरती मी आमंत्रित करतो हरिमन्य सर, हे योग शिक्षक पतंजली चित्रंजन दास